ओक साहेब, माजगावकर साहेब, कसा काय झाला तुमचा आजचा लग्नाचा कार्यक्रम? थोडं विस्ताराने सांगाल तर खूप बरं होईल. दादा सुरू दादा काय झालं तुम्ही सांगा. जेवण खूपच उत्तम होतं. लोक खूप पोटभर जेवत होती, व्यवस्थित होतं. जरा वडे वगैरे जास्त आवडल्यामुळं लोकांनी जास्त खाल्ले आणि थोडंसं कमी पडली. हरकत ते थोडंफार हे झालं, पण नंतर आम्हाला सगळं कोऑपरेशन मिळून जे आम्हाला हवं होतं ते सगळं व्यवस्थित मिळालं. सगळे खुश आहेत ना? नवरा मुलगा, नवरदेव एकदम ओक साहेब, काय तुमची प्रतिक्रिया? नक्कीच काल आम्ही इथे आलो. ओक माजगावकर यांचं इथं कार्य होतं. कालचा दिवस पण खूप छान गेला. लोकांनी जेवणाचं ऍप्रिसिएशन केलं, कारण प्रत्येक कार्यक्रमामध्ये किंवा कोणत्याही कार्यामध्ये मला असं वाटतं की त्या तिथलं जेवण, तिथलं जे भोजन आहे ते जर चांगलं असेल तर सगळं चांगलं, सगळ्यात चांगलं. ही पहिली गोष्ट आहे. मी कसं आता माझं वास्तव्य कोल्हापूरला आहे, 25 वर्ष सर्व्हिस होती. तिथेही जेवणाची सगळेजण स्तुती करतात, म्हणजे कोल्हापूर मधल्या जेवणाची. तर आज मी पुण्याच्या जेवणाची पण स्तुती करतोय. चांगला झाला कार्यक्रम, कार्य चांगलं झालं, सिद्धीच नेलं. राहण्याची व्यवस्था, पार्किंग वॉज ओके. राहण्याच्या व्यवस्थामध्ये पण काय आहे की आफ्टर इट्स अ प्रोफेशनल थिंग, तर तुम्ही बऱ्याचशा गोष्टी विचार करता. नाही तर कोल्हापुरातली थोडीशी सिस्टीम वेगळी. तिथं आमचं खरेवंदल कार्यालय आहे, तिथे वरासाठी 40, वधूसाठी 40 असे बेड्स केले. इनफॅक्ट त्यांनी डॉर्मेटरी जे असतं डबल टायर तसं काहीतरी करून घेतलं. इट्स अ व्हेरी नीट अँड क्लीन अँड व्हेरी लाईट वन. असं एक्झिक्युटिव्ह असं काही नाहीये, पण इट इज देअर. सो पीपल हु आर कमिंग फ्रॉम आउटसाइड, आता जसं दादांचं कोणतरी पंढरपूर एकदम तो होतं इथे, काय की ती जरा अनकन्व्हिनियन्सी होते किंवा अरे ह्याला तर ठेवायचं कुठं, तर तिथं तो प्रॉब्लेम आमच्याकडे नसतो. 40 आहे, तू कुठेही जातो आणि सगळं उशी आहे, चादर आहे, सगळं हे केलं. ठीक आहे, ते होईल, यायचं काही सांगता येत नाही, कारण प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी बदल होत असतात. एकत्र छान झाला कार्यक्रम. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. परत या पुढचा कार्यक्रम आला.